राम पंढरीनाथ भगवान की जय। धर्माजी राजे महाराज की जय। भगवान बाबा की जय। वमन भाऊ महाराज की जय। तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडेता अघोर युगांत होय ते वीर विराग साहते। प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी 18वा अध्याय 786 क्रमांकाची ओवी आहे आणि ही ओवी या समयाला अनुसरून या ठिकाणी ओवी घेतलेली आहे, कारण ही असणारी भूमी आपली वीराची भूमी आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये वीर हा शब्द एवढ्याच ओवीमध्ये आलेला आहे, वीर म्हणून. प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा म्हणजे तो असा: पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुकान. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो शिव श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिती थोर, युगांतो होय तो वीर विराग साहते. प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: या ठिकाणी असणारे धर्मप्रसारक, असणारे शिवरायांच्या मावळ्यापैकी प्रमुख मावळा म्हणून ज्याची गणना केली जात होती, असे असणारे धर्मारी राजे यांची असणारी ही वीरभूमी आहे आणि त्यांचं हे असणारं वास्तव्याचं ठिकाण आहे. म्हणून वीराचे काय लक्षणं असतात आणि वीर कशा प्रकारे असतो, त्या वीराबद्दल आपल्याला थोडी माहिती या ओवीतून मिळत आहे. कारण ही जी भूमी आहे ही असणारी धर्मप्रसारकाची भूमी आहे आणि या भूमीचे पहिले निर्माते असणारे राजे धर्माजी आणि हे असणारे धर्मप्रसारक आणि त्यांच्याच वंशामध्ये असणारे धर्मप्रसारक राजे धर्माजी आणि त्यांच्या वंशामध्ये भक्तिप्रसारक असणारे रोहिदास महाराजांचा उदय या ठिकाणी झालेला आहे. आणि आज असणारे 2025 म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं वर्ष आहे. कारण हे 2025 याचं विशेष असणारं, या वर्षाचा विशेष उल्लेख म्हणजे तुकोबरायाची 375वी पुण्यतिथी म्हणायला हरकत नाही, किंवा त्यांचा 375वा अमृत महोत्सव या वैकुंठ गमन सोहळा या वर्षी 375 वर्ष होऊन गेले तुकोबारायला जाऊन. म्हणून सुवर्ण अक्षरात याची नोंद करण्यासारखी आहे. जसं अयोध्येचं त्या 2024 मधली 22 तारीख ही जशी राम मंदिराबद्दल सुवर्ण अक्षराने लिहावी, तसं हे यंदाचं वर्ष 2025 हे सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं आहे. आणि त्यानिमित्त असणारी ही आपल्या रोहिदास महाराज यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडं 3ऱ्या दिवसाची सेवा प्रवचन आलेलं आहे. त्यानिमित्त घेतलेली ओवी जी आहे ती असणारी 18व्या अध्यायातील 787 क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीमध्ये ज्ञानोबाराय वीराचं लक्षण ओवीमध्ये सांगतात. पण मी अनेक वेळेस ज्ञानेश्वरीचा तपास केला, पण वीर शब्द फक्त एवढ्याच ओवीत आलेला आहे. म्हणून म्हणलं वीराचं वर्णन आणि या ठिकाणी आपल्याकडून झालं पाहिजे. कारण समय सूचकता, समय नकळे
वेडे चाटेळ. तुकोबाराय म्हणतात जर समयाला अनुसरून जर कार्यक्रम नसेल तर त्या कार्यक्रमाचा काही उपयोग होत नसतो. जर समयाला अनुसरून जर कीर्तनकाराने प्रवचनकाराने जर विषय घेतला तर 50% कीर्तनकार प्रवचनकार त्यात पास होतात. 50% मार्क त्यांना आपोआप मिळतात महाराज. कारण समय कळला पाहिजे. नाही समय कळला तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. कारण समय नाही कळला तर त्या कार्यक्रमाची विसंगती होते महाराज. अवघा आता वास्तुशांतीचं कीर्तन असेल आणि त्या ठिकाणी काळसारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने असा जर अभंग घेतला तर मग काही कामाचं नाही. किंवा वाढदिवसाचं कीर्तन आहे तिथं सावध होई बापा काळ लागला मापा असे जर अभंग घेतले तर त्या कार्यक्रमाचा उपयोग होत नाही. म्हणून समयाला अनुसरून हा असणारा आपण ओवी या ठिकाणी घेतलेले आहे. तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय तो वीर विराग साती. या ज्ञानोबा या ओळीमधून सांगतात वीराचं लक्षण सांगतात. वीर म्हटल्यानंतर वीराचं लक्षण जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर वीराचं लक्षण हे शरीरापासून चालू होतं. वीर म्हणजे वीरामध्ये जर भरती व्हायचं असेल तर अगोदर शरीर बळ त्या ठिकाणी पाहावं लागतंय त्याचं. आता वीरात जर भरती व्हायचं असेल तर माझ्यासारख्याला घेतील का तिथं? घेणार नाहीत महाराज. त्याची उंची मोजमाप वजन पुन्हा त्याची पळण्याची क्षमता असे त्या ठिकाणी त्याची जर एवढी क्षमता मधून जर तो पास झाला तर वीरामध्ये त्याला भरती केल्या जातं. कारण ज्ञानोबा राय सांगतात बरं का, मी माझ्या पदरचा सांगणार नाही. ज्ञानोबा राय सांगतात की वीराची भरती कशी केली जाते. ज्ञानोबा राय म्हणतात भरलिया त्रिभुवना माझी एको एको चांगू अर्जुना निवडून एकीजे सेना लक्षवरी. महाराज ही जर ओवी ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीत टाकली नसती तर आपल्याला मिलिटरी SRP तयार करता आली नसती. मग माझ्यासारखाही भरती त्या ठिकाणीच गेला असता. पण त्याची या भरलिया त्रिभुवना माझी एक एको चांगू अर्जुना निवडून एकीजे सेना लक्षवरी. महाराज भरतीला गेल्यानंतर किती लाख लाख पोरं जातात पण निवडून केजे सेना लक्षवरी. जसा त्याची सगळे मोजमाप सगळ्या परीक्षा त्याची सगळी परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. त्याची छाती मोजावी लागते. ते वजन किती उचलतोय किती पळतोय असं करून करून म्हणले त्याला मिलिटरीमध्ये भरती करावं लागतं. कारण तितकं जर परीक्षेत तो पास झाला नाही तर पुढं लढणार कसा तो आणि लढणार नाही तो. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सुद्धा सांगतात वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. हे विठ्ठलाचे वीर आणि देशभक्ती वीर असणारे देशाचे वीर वेगळे आणि विठ्ठलाचे वीर वेगळे. कारण जो देशासाठी आपला प्राण अर्पण करतो त्याला देश वीर म्हणतात आणि जो देवासाठी आपला प्राण धर्म अर्पण करतो त्याला भक्त म्हणतात. भक्तवीर आणि देशवीर, देशभक्त आणि देवभक्त असे त्याची आपण व्याख्या करू. जो देशासाठी प्राण अर्पण करतो त्याला देशभक्त म्हणतात आणि जो देवासाठी आपलं आयुष्य वेचतो त्याला देवभक्त म्हणतात. कारण शूर आम्ही तर सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. कारण या देशासाठी ज्यांनी प्राण हातात घेतलं त्याला देशभक्त म्हटलं जातं आणि देवासाठी ज्यांनी प्राण हातात घेतलं त्याला देवभक्त म्हटलं जातं. कारण याची व्याख्या अशी वेगळी आहे. म्हणून वीराचं लक्षण आपण पाहत वीर हे म्हणजे असणारे असे निवडून त्या ठिकाणी पण भरलिया त्रिभुवना माझी. हो शिवाजी महाराजांनी सुद्धा निवड केली. कारण शिवाजी महाराज एवढे चाणक्य बुद्धीचे होते महाराज. येसाजी कंक धर्माजी राजे ही नजरेने ओळखली शिवाजी महाराजांनी. येसाजी कंकाची ते निवड एका हगाम्यामध्ये कुस्ती खेळतानाच निवड केली होती की हा माणूस आपल्या लायकीचा आहे. तसे शिवाजी महाराज चतुर होतेच पण त्यांना सैनिक निवडण्याची उत्कृष्ट अशी दृष्टी होती. म्हणून त्यांनी प्रत्येक सैनिक आणि निवडून आपलं सगळे मावळ्याची सैन्य तयार केलेलं होतं. त्यामध्ये असणारे येसाजी कंक तानाजी मालुसरे आणि त्यांच्यात प्रमुख असणारे राजे धर्माजी हे असे सैन्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलं. आणि धर्मासाठी ही लढणारी
वीर योद्धे निजामाच्या आणि इंग्रजाच्या विरोधामध्येही लढली गेली. वीर जे आहेत ते वीर शरीराने धष्टपुष्ट असावे लागतात, नुसते लठे असून जमत नाहीत. ते तितके चलाखही असावात, युद्धाचं कौशल्य त्यांच्या ठिकाणी असावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या अंगात आहेत त्याला त्या वीराच्या सैन्य भरतीमध्ये त्याला भरती करून घेतल्या जातं. महाराज, वीर म्हटल्यानंतर त्याला काहीतरी त्रास सहन करावा लागेल. वीर बनायचं असेल, सैनिक बनायचं असेल, त्याला काहीतरी व्यायाम करावा लागेल, चांगलं चांगलं खुराक खावा लागेल. आता जर खुराक खायचं म्हटलं तर महाराज ती खुराकच पचायला तयार नाही कोणाला. आता काय पचिते, नुसतं गोव्या घुटक्याशिवाय काही पचिना, दुसरं काहीच पचवायला तयार नाहीत महाराज. शरीर साथच देत नाही, ताकद राहिली नाही, व्यायाम काढायची गरज राहिली नाही. व्यायाम करीनात कोणी, बसले की आपले बसले चाळीत मोबाईल, दुसरा काही विषय नाही. मग हे भरतीत होणार तरी कसे? भरतीत जर आपल्याला व्हायचं असेल तर आपलं शरीर अगोदर बलदंड पाहिजे, आणि बलदंड असून त्या परीक्षेत आपण पास व्हायला पाहिजे. त्यावेळेस त्या असणाऱ्या आपल्याला सैन्यामध्ये भरती होता येतं. आणि सैन्यामध्ये भरती जरी झाला, लक्षावधी कोट्यावधी जरी झाला तरी असणारे विजयश्रियेच्या मातू एकची बैसे. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, विजयश्रियेच्या माथी एकूची बैसे. सगळेच जरी सैन्य झाले, सगळेच जरी सैन्यात भरती झाले तरी सगळ्याला विजयश्री प्राप्त होईल हे मात्र सांगता येत नाही. हो, माऊली म्हणतात, देखे प्राप्ताचे पहिलं थिरी विपायला एकूची निघे. म्हणजे त्यांना किती असणारे त्या ठिकाणी भक्ती मार्गामध्ये सैन्यामध्ये उडी घेतात, पण एखादाच पहिलं थडीला पावतो, एखादाच विजयी होत असतो. कारण सैन्यात जरी भरती झालं तरी त्याच्या ठिकाणी काही गुणाची आवश्यकता आहे. सैन्यात भरती झालं, लढायला गेला, जर धीर खचला त्याचा, तर ते धीर जर खचला ना, हातातलं शस्त्र गळून पडतं महाराज. कारण काही काही सैन्य असं आहे महाराज, समोर लढाईने त्वेषाने जाणार, उल्हासाने जाणार, पण पूर्ण सैन्य पाहिल्याबरोबर आणि धीर खचतो आणि हातातलं शस्त्र गळून पडतं महाराज. कारण आपण सर्वजण गीता ज्ञानेश्वरी ऐकणारी माणसं आहेत. उत्तर वैराट्यूचा राजा पळता ज्या वेळेस गोग्रहण विराटाच्या नगरीमध्ये, आता मागून जर घ्यायची कथा घ्यायची म्हटलं तर पांडवांचा आणि दुर्योधनाचा वैर दावा, त्यांना 14 वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी त्यांना त्या ठिकाणी सूचना केलेली होती. सूचना केल्यानंतर शेवटचे सगळा वनवास संपला आणि 1 वर्ष अज्ञातवास राहिला. आणि दुर्योधन त्या ठिकाणी त्यांचा शोध घेण्याच्या तयारीत होता. मग म्हणले आता विराटाच्या ठिकाणी पाहून बघू आपण काय होतंय ती. कारण विराटाच्या नगरीमध्ये किचक वध झालेला होता. कारण किचक अतिसामर्थ्यवान माणूस, अतिसामर्थ्य, त्याला फक्त मारणारा भीमाशिवाय भीष्माचार्याशिवाय दुसरा कोणी नव्हता. पण तिथं वध झाल्यानंतर दुर्योधनाच्या मनात शंका आली, ज्या अर्थी किचकाचा वध झालाय त्या ठिकाणी. आता ती बी कथा भरपूर लांब आहे, पण आपल्याला टाइम आहे थोडा अपुरा आहे, काही घटना घडल्या त्याच्यामुळे आपलं थोडं आता या ठिकाणी उल्लेख करायचा नाही. तर त्या ठिकाणी किचकाचा वध झाल्याबरोबर दुर्योधनाच्या मनात आलं, किचक वध झाले ना, त्या अर्थी दुसरा तिसरा कोणी नसेल, याच ठिकाणी पांडव असतील. कारण त्या ठिकाणी गुप्त रूपाने ते राहिले होते आणि गुप्त रूपाने राहिल्यामुळं धर्म कंकाच्या रूपात राहिला. अर्जुन त्या विराटाच्या मुलीला नाच गाणं शिकवण्यासाठी राहिला, भीम स्वयंपाक करण्यासाठी राहिला, कुणी घोडे सांभाळण्याच्या हिशोबाने राहिले. अशी गुप्त वेशामध्ये तिथं राहायला लागल्यानंतर ही बातमी दुर्योधनाला कळली. पण यांचा शोध घ्यायचा कसा हे पार्ट बदलल्यामुळं काही ओळखू येत नव्हते. मग ते म्हणले आपण काय करू, प्रत्यक्ष युद्ध करून पाहू, म्हणजे आपल्याला तिथं मेळ लागन. आणि त्याच दिवशी त्यांचा शेवटचा दिवस होता पांडवाचा त्या वर्षातला. बरं, मग त्यावेळेस यांनी सगळे सैन्य दुर्योधनाने जमा केलं. भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन सगळे असणारे आणि सैन्य गोळा करून त्या विराटावर हल्ला केला त्यावेळेस. आणि विराट राजाही दुसरीकडे लढण्यासाठी गेला. पण विराटाचा मुलगा जो उत्तरू, त्याचं नाव उत्तर, आणि उत्तर त्या ठिकाणी बायात बडबडला.
म्हणला एवढं जी सैन्य आले ना आता युद्ध करायला, पण मला सारथी जर असता तर मी यांना परतून लावू शकतो, यांच्या संग लढाई करू शकतो. हे कुठं बडबडला? बायामध्ये. पण त्या ठिकाणी अर्जुन बायेच्याच वेशेत होता, स्त्रीच्याच वेशेत होता. अर्जुन म्हणला तुम्ही जर खरंच युद्ध करत असाल तर मी तुमचा सारथी बनतो. म्हणले तू नपुसक आणि तू काय माझं सारथ्य करणार? अर्जुनाने सांगितलं त्याची काळजी करू नको, चल बस रथावर ये. मग आता अर्जुनच शेवटी. आणि मग अर्जुन ज्यावेळेस रथाचं सारथ्य करायला बसल्यानंतर त्या ठिकाणी तो उत्तरो रथावर बसला. आणि रथावर बसल्यानंतर आणि पुढं दुर्योधनाचं सैन्य सर्व पाहिलं. आणि पाहिल्यानंतर बाबा मला ही का कीर्तनाची गर्दी का? 11 अक्षोणी सैन्य, कीर्तनाची गर्दी किती का असते? उगा 5-4 प्रवचनाची गर्दी, कीर्तनाची गर्दी. ते म्हणलं ही काय कीर्तनाची गर्दी नाही भाऊ, आपली काय टाप नाही आता यांच्या संग. आपोआप महाराज त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. म्हणजे वीराच्या ठिकाणी धैर्य सुद्धा त्या ठिकाणी असावं लागतं. आणि धैर्याबद्दल जर विचार केला तर शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हनुमंत त्या ठिकाणी दोन्ही शूरही होते आणि धीरही होते. महाराज असे काही शूर असतात पण धीरवान नसतात बरं का. वीराची जी गुण आहेत ना, काही शूर होतात पण धीरवान नसतात, धैर्यवान नसतात. आपल्या इतिहासामध्ये नाना फडणवीसाची गोष्ट सांगितली जाते. नाना फडणवीस ते महाराज शूर होते, इकडं मात्र गप्पा हाणायचे, पण लढायला गेले की हातातलं शस्त्र गळून पडायचं. महाराज इतके बुद्धिवान होते ते नाना फडणवीस. इतिहास आहे. एक माणसाने हिरा बनवून आणला होता. हिरा बनवून आणला, पण तो कशाचा बनवला होता? खडीसाखरेचा. पण मुद्दाम नाना फडणवीसाची परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी तो आल्यानंतर नाना फडणवीसाची नित्यनेम चालू होता, देवपूजा चालू होती. त्यांनी माणूस म्हणला महाराज मी तुमच्याकडे हिऱ्याची परीक्षा करायला आलेलो आहे, हिऱ्याची मी परीक्षा करायला आलेलो आहे. किती बुद्धिमान आहे बरं का नाना फडणवीस. बघा मी परीक्षा करायला आलेलो आहे, तेव्हा ह्यो नेमका हिरा किती किमतीचा आहे हे मला सांगा. ते नाना फडणवीसांनी त्यांना सांगितलं हे वाटी घे आणि ह्या वाटीत तो हिरा ठेव, माझी पूजा झाल्याबरोबर मी तुला हिऱ्याची किंमत पारख सांगतो. महाराज ते वाटीत तो हिरा ठेवला आणि नाना फडणवीस पूजा करू लागले. पूजा करता करता टपकून एक माशी आली, त्या हिऱ्यावर बसली. माशी कुठं बसत नाही महाराज, प्रत्येक ठिकाणी माशी बसती, पण माशीचा आवडती वस्तू म्हणजे गोड पदार्थ. टपकून त्याच्यावर बसली आणि मग नाना फडणवीसाची पूजा झाली. आणि ती माशी बसलेली बघितल्याबरोबर नाना फडणवीस म्हणले याची किंमत फक्त तोंडात टाकायची, दुसरी किंमत नाही. त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं मग तुम्हाला कसं काय कळलं? अरे ज्या अर्थी हिऱ्यावर माशी बसते त्या अर्थी तो हिरा नाही, तो खडीसाखरेचा खाडा आहे. किती बुद्धिमान आहेत नाना फडणवीस. पण शूर होते, पण लढायला गेले की धीर खचत असं. तसं उत्तराचा सुद्धा बायात बडबडला मी यांना परतून लावतो, पण ज्यावेळेस भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन पाहिले, कर्ण पाहिला, त्यावेळेस आपोआप हातातलं शस्त्र गळून पडलं. महाराज वीराचं हे लक्षण आहे की त्याच्यावर शूरत्व असावं आणि धीरत्वही असावं. कारण आणि पुन्हा शेवटी त्याग असावा, वीराच्या ठिकाणी त्याग असावा. त्याग जर नसेल तर त्याचं वीरत्व शोभल्या जात नाही. जर लढायला गेला आणि त्या ठिकाणी जर तो म्हणला आता मी जर या ठिकाणी मेलो तर माझ्या बायकोचं कसं होईन, माझ्या मुलाचं कसं होईन, म्हणजे अंतःकरणातून त्याच्या लेकरण बाळण काही राहिलं नाही पाहिजे, घरच्या प्रपंचाचा मोह त्याच्या ठिकाणी राहिला नाही पाहिजे. त्यावेळेस तो एकनिष्ठेने आपल्या शत्रूशी लढू शकतो. निसंग असणारा त्या ठिकाणी निसंग व्हावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी सांगतात वीराची लक्षणं आहेत ही. वीर तसे असणारे आपले धर्माजी राजे तितकेच लढावे होते. आणि मावळ्यात छत्रपतीच्या मावळ्यामध्ये 1 नंबरचे लढावे असतील तर राजे धर्माजी होते. कारण प्रतापगड जिंकताने सगळ्याच्या मोहर असणारे हत्यार घेऊन होते असा उल्लेख आहे त्यांचा. आता आपलं किती पिढ्याचं आहे आपल्याला माहित नाही, पण इतिहासात वाचण्यात येतं तेवढं तुमच्या पुढं मांडावं लागेल. कारण वीर आहेत हे वीर कोणते आहेत? देशवीर आहेत. कारण
हे देशासाठी आपला प्राण ज्यांनी अर्पण केला, धर्मासाठी प्राण, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा काम बीज वाढवावे नाम. धर्माच्या पालना, आपला धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही, पण धर्माचंच रक्षण झालं पाहिजे. महाराज शिवाजी महाराज सुद्धा इतके लढाई खेळले पण धर्माचंच रक्षण केलं. महाराज तो धर्मानेच लढणारा राजा होता, म्हणून त्याची आजपर्यंत कीर्ती आहे. कारण औरंगजेब अधर्मी होता आणि शिवाजी महाराज हे धर्मी होते, म्हणून एकही लढाईत शिवाजी महाराजाला अपयश आलं नाही, कारण धर्म त्यांच्या बरोबर होता. आणि औरंगजेब इतका सैन्याशी निष्ठ होता महाराज, इतका सैन्य, पण अधर्मी असल्यामुळं एकाही लढाईत त्याला यश आलं नाही. अख्ख्या लढाईत तो हरल्या गेला. इतका निधर्मी होता, स्वतःच्या बापाला त्यांनी विहिरीत टाकलं, स्वतःची बंधू, स्वतःचा वडील सर्वांना कैदेत टाकून स्वतः राज्यावर बसला होता. इतका कठोर अंतकरणाचा तो होता, निधर्मी. त्याला म्हणायचं निधर्मी. त्यांना धर्म कळत नाही, त्यांना काही कळत नाही, त्यांना देव कळत नाही, त्यांना धर्म कळत नाही, फक्त हिंसा करणं एवढंच त्यांचं कर्तव्य असतं. हो, म्हणून या ठिकाणी आपण जे आता वीर सांगितले, हे असणारे देशासाठी वीर जे शहीद झाले त्यांचीच असणारी ही असणारी युद्धभूमी आहे, जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि त्यांच्याच असणाऱ्या वंशामध्ये आता भक्ती प्रसार म्हणजे रोहिदास महाराज गर्जे, आणि आता भक्तीचा प्रसार त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि त्यांच्यामुळं मला या ठिकाणी प्रवचनाची सेवा मिळली आहे. आता हे झालं असणारं देशाबद्दल वीर, देशासाठी धर्मासाठी यांनी प्राण आपल्या हातात घेऊन आपलं जीवन या देशाला समर्पित केलं महाराज. म्हणून त्यांचा किती आपण जरी उल्लेख केला तरी आपल्याच्याने त्यांचा उल्लेख होणार नाही. पण ज्ञानोबा या ठिकाणी जे वीराचा उल्लेख करतात ना, ते असणारे हे वीर जे आहेत ते देवभक्त वीर आहेत. या ठिकाणी तैसे विषयाचे घर, इंद्रिय सांडिता अघो थोर, युगांत होय तो वीर विराग साहती. कारण माणसाचं शरीर म्हटल्यानंतर या माणसाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत आणि या 10 इंद्रिय इतके कठीण आहेत महाराज. या इंद्रियाद्वारे माणूस विषयाचा उपभोग घेतो आणि त्यात सुख मानतो. कारण या इंद्रियाचा स्वभावच असा आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, या विषया वाचून काही अनेक रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. हो, या इंद्रियाचा असा आहे महाराज, या इंद्रियाचा स्वभाव असा बनलेला आहे की शुल्लक असणारा विषय जरी असेल, शुल्लक विषय असेल तरी त्याला त्यात सुख वाटतं, त्या इंद्रियाला त्याच्यात सुख वाटतं. आता तंबाखूत काय लयच शरीराला पोषक ही आहे का, पण त्याच्यात सुद्धा त्याला सुख वाटतं महाराज. तंबाखू सोडताना किती यातना होतात तंबाखू खाणाऱ्याला माहिती असेल. एखादा म्हणतो महाराज मी तंबाखू आज सोडली, पण संध्याकाळ पस्तोर नाही खाऊन द्या, त्याच्या तोंडावर सुरको त्या पडल्याच म्हणायचं, फोडीली गोवरीन तसा दिसे तोंडावरी. हा विषय, विषय रसना विषय. हा प्रत्येक विषय जर सोडायचा म्हटलं एवढा कठीण आहे महाराज. या विषया वाचून काही अनेक रम्य नाही, विषय भोगातच त्या ठिकाणी इंद्रियाचं समाधान आहे महाराज. म्हणून या इंद्रियाला साधू संताने महाराज देवाकडे वळवलं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाओ तुम्ही काय ऐका, माझ्या विठ्ठलाचंच भजन ऐका, विठ्ठलाचंच कीर्तन ऐका, झंझंगाट ऐकू नका. हा डोळ्यांनो पहा विठोबाचे मुख. येणे मुखे तुझे वर्णिन गुणनाम, हेची मज प्रेम देई देवा. कान भरोनी ऐकेन तुझी कीर्ती, हेची मज विश्रांती देई देवा. डोळे भरून पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. असे प्रत्येक इंद्रियाला त्या ठिकाणी तुकोबाराय आणि देवाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. कारण मनाला तर बरोच जागेवर मनाला उपदेश केलाय तुकोबारायाने. बाकीचे इंद्रिय तरी आवरण्यासारखे आहेत, पण मन मात्र आवरायसारखं नाही. कारण सकळ इंद्रिया मन हे प्रधान, ते करी चिंतन विठोबाचे. जर मनातून जर परमार्थ असेल ना, खरा मनातून जर असेल तर तो परमार्थ खरा ठरतो. आणि मनातून नसेल
आणि नुसता इंद्रियाने जर परमार्थ केला तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. कारण मन हे सगळ्या इंद्रियाला चेतवणारी शक्ती आहे. मनाने जर इंद्रिय आकळली तर इंद्रिय आकळू शकतात, आणि मनाने जर मोकळे सोडली तर मग मात्र ते आकळू शकत नाहीत. मनुष्य शरीर म्हणजे असणारा 10 घोड्याचा रथ आहे, आणि याच्यावर चालवणारा म्हणजे सारथी मन आहे. हो, मन मात्र फार कठीण आहे. मनाने जर सहाय्य केलं परमार्थाला तर त्याचा परमार्थ सिद्धीला गेला समजायचं. पण मनाने जर परमार्थाला सहाय्य नाही केलं तर परमार्थ आपला डुबला म्हणायचं, काही कामाचा नाही. म्हणून हे असणार प्रत्येक इंद्रियाला त्या ठिकाणी असणार साधू संतांनी परमार्थाकडे वळवलं महाराज. आणि मनाने म्हणू राजा एक देहपुरी, असे नांदतू त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी. हा, काय कृपा केली तर मनुराजाने जर कृपा केली ना, सगळा परमार्थ यथासांग पार पडेल. कारण तुकोबाराय म्हणतात, लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. त्याच्यावर पहिली कृपा जर असेल कुणाची, बहुतांची म्हणजे अनेकाची आले, अनेक वचनी शब्द आलेला आहे. मजवरी कृपा बहुतांची. परमार्थ जर सिद्धीला जायचं असेल तर पहिली कृपा देवाची, बरं, पहिली कृपा देवाची, दुसरी असणारी मनाची, तिसरी असणारी साधू संतांची, आणि चौथी असणारी शास्त्र कृपा. अशा 4 प्रकारच्या कृपा आणि आपल्या संत वाङ्मयामध्ये आलेल्या आहेत. देवाची कृपा तुम्ही म्हणता कसं काय परमार्थाला, तर देवाची कृपा याच्यासाठी म्हणायची आपण, तर देवाने परमार्थ करण्यासाठी जो लागणारा यथायोग्य देह, यथासांग देह आपल्याला दिलेला आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. यथासांग आपल्याला नरदेह भगवंताने दिला. ह्यातलं जर एखादं इंद्रिय निकामी जर दिला असतं तर आपल्याला परमार्थ यथासांग झाला नसता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कथेची सामग्री देह अवसानावरी, गात्रे माझी पांडुरंगा, नको जाऊ देऊ भंगा. यातले डोळे जरी निकामी झाले असते तरी आपल्याला गाथा पारायण करता आलं नसतं, ज्ञानेश्वरी वाचता आली नसती, पंढरपूरला जाता आलं नसतं, कुठलेही मूर्तीचं दर्शन सुद्धा करता आलं नसतं, कान भैरे झाले असते, काही ऐकायला आलं नसतं. बरं, आता म्हाताऱ्या माणसाला जर म्हणलं चला पंढरी, नाही गुडघे दुखतायत, म्हणजे एकही इंद्रिय निकामी न होऊन देणं ही भगवंताची कृपा आहे. सगळे इंद्रिय शाबीत ठेवणं ही देवाची कृपा आहे. आणि मनाची कृपा, मग सगळा इंद्रिय शाबीत दिलाय, देह शाबूत दिलेला आहे, यथासांग दिलाय. पण इकडं मनाला मन नाही जर वळलं आणि नाही तिकडं जर भरकटत गेलं तर मग त्या मनाची कृपा आहे का अवकृपा आहे ती? इकडं न येता दुसरीकडे गेलं तर त्याची अवकृपा झाली. म्हणून मनाची सुद्धा कृपा परमार्थ करण्यासाठी यथायोग्य आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन गती अधोगती, मनाची युक्ती मन लावा एकांती साधू संगे, जतन करा धावते सैरा ओढाळते. हे सैराट मन जर इकडं वळलं तर मग मात्र या मनाला त्या ठिकाणी परमार्थ साध्य करण्याचं ज्ञान मिळतं महाराज. जर परमार्थाला मन सहाय्य नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. ते मन, रात्री आपला विषय झालता, मन वासना ठेवली घरी, तीर्था नेली भांडखोरी. जर आपण पंढरपूरला गेलो, तीर्थाला गेलो, पण मन जर आपलं गावातच असेल मग तीर्था नेली भांडखोरी कोणची? ही प्रकृती फक्त तिथं भांडायला गेली लोकाला, आणि मन घरी ठेवलं. आता मन वासना ठेवून घरी, तीर्था नेली भांडखोरी म्हणलं की ही प्रकृती तिथं भांडायला गेली, शरीर तिथं भांडायला गेलं, आणि मन आपलं इकडे घरचं काय चाललंय. म्हणून मनापाशी सगळं परमार्थ आहे. म्हणून मनाला त्या ठिकाणी देवाच्या चरणावला, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिले, तुमचे चरण निवांत राहिले मन. ह्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर हे मन फक्त देवाच्या चरणाजवळ स्थिर होतं. कारण मनाला आणि माशीला एकच हुकमा दिलेली आहे. मनाने जर कृपा केली तर भगवंताची सेवा घडते. जशी माशी महाराज अग्नी सोडून इतर कोणत्याही पदार्थावर बसते, कोणत्याही. मग तिथं जेवायला जरी माणूस बसला ना तर तिथं एका हाताने सारखं असं करावं लागतं का?
ती जर माशी घासात जर गेली माणसाच्या, तर माशी स्वतःच गिळवी. माऊली म्हणतात माशी स्वतःच गिळवी पुढीला वातीशी नवी. घासाबरोबर जर गेली ना तर लगेच माणसाला वांत्या चालू होतात. हा माशी जाता पोटी मरे तत्क्षणी प्राण्या ओकोणी कष्ट करी. हो, प्राण्या ओकोणी कष्ट करी. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. माशी जाता पोटी मरे तत्क्षणी प्राण्या ओकोणी कष्टी करी. ही माशी जर पोटात गेली तर लगेच मरते. ती काय जिवंत राहत नाही, पण लगेच खाल्लेलं लगेच बाहेर सांडवा मोकळा. वर फुलच होतंय लगेच. म्हणून हे मनाची कृपा ही एक महत्वाची आहे. एक असणारी संत कृपा आहे आणि एक गुरु कृपा आहे. आता जर देवाने आपल्यावर कृपा करून आपल्याला मनुष्य देह नसता दिला आणि मनाने जर आपण इकडे पण देह जर दुसरा दिला असता, मोठा भुजंगा किंवा डुकराचा जन्म दिला असता, आपल्या मनात मसई परमार्थ, पण डुकराला इथं येऊन देतो का आपण? भुजंगा सापाला येऊन देतो का? नाही महाराज. म्हणून देवाची कृपा आहे की आपल्याला मनुष्य देह दिला, म्हणून आपल्याकडून परमार्थ घडतोय. म्हणून हे असणारे जे साधू संत आहेत यांनी सर्व इंद्रियाला देवाकडे लावलं. कारण अंतकार बाह्य शत्रूशी देशवीर लढतात, सैन्य लढतात, पण आंतरिक शत्रूशी साधू संत लढतात महाराज. अंतरातले शत्रू आहेत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य आणि जग. हो, रात्रंदिवस बाहेरल्या शत्रूत आपण अचानक हल्ला करू, ते गाफेला असताना बॉम्ब टाकू, तोफा उडू, पण आंतरिक शत्रूला काय करणार आहेत आपण? पण अंतरातल्या शत्रू संघ जो लढाई करतो ना, त्याचं वर्णन ज्ञानोबा या ठिकाणी करतात. तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय तो वीर विराग साहती. कारण इंद्रियाचा स्वभाव असा आहे की या विषया वाचून त्यांना दुसरं काही आवडत नाही. म्हणून प्रत्येक विषयाचा त्याग करावा लागतो महाराज. ते हे विषय वैराग्य. माऊली म्हणतात ते हे विषय वैराग्य जेणे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. हे विषय जे आहेत पंच शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, या विषयाविषयीची विरक्ती उत्पन्न होणं म्हणजे वैराग्य आहे. हो, म्हणून ते जर वैराग्य निर्माण झालं तर मग हे जीव सुद्धा ब्रह्मानंद प्राप्तीच्या योग्यतेला त्या ठिकाणी प्राप्त होतो, असं आहे या ठिकाणी आहे. म्हणून ते विषय वैराग्य. पण हे विषय सोडताना इंद्रियाला किती दुःख होतंय याच्याबद्दल माऊली त्या ठिकाणी ओव्या काही टाकतात. आपल्याला टाइम अपुरा आहे म्हणून मी थोडं आखडता चालतोय बरं का. माऊलीने त्या ठिकाणी ओव्या टाकल्या. जे सारसाही विघडता होय ओहावुनी वत्स काढिता का भनंगू दवडिता भानया वरुणी. हे विषय जर सोडायचे म्हणलं ना इंद्रियाला किती दुःख होतंय त्याचे दृष्टांत माऊली या ओळीमध्ये सांगतात. सारसाही विघडता होय ओहावुनी वत्स काढिता का भनंगू दवडिता भानया वरुणी. आता याच्यात 3-4 दृष्टांत या ओळीमध्ये दिलेत बरं का. सारस पक्षाचं जोडपं असतं महाराज. सारस पक्षाचं जोडपं आहे, पण ती कधीच असे तुटून नसतात. इतक्या अंतरावरच पळत येते, इतकी शिफ्टी असती मागं त्यांना सारस पक्षाला. आता ते आपल्या सगळ्याच्या परिचयाचे नाहीत, पण मोठी चोच असती अशी, दोन्ही जोडी संघच असती. पण त्यांची जर ताटातूट झाली तर त्यांना किती दुःख होतंय महाराज. त्यांची ताटातूट झाली, इतके कर्कश आरडतेत ऐकणाऱ्याला सुद्धा वाटतं ही कमून आरडत असन, किती दुःख होत असन. पण हा दृष्टांत माऊलीला कमी पडला महाराज. कारण सारस पक्षी काय सगळ्याच्या ओळखीचा नाही, म्हणून हा दृष्टांत कमी पडला. जे सारसाही विघडता होय ओहावुनी वत्स काढिता, हा दृष्टांत मात्र सगळ्याच्या अनुभवाचा आहे. ज्यावेळेस शेतकरी आपल्या गाईची धार काढायला जातो, काही ते भांडा असेल ते घेऊन वासरू सोडल्या जातं, आणि वासरू सोडल्यानंतर वासरू ज्यावेळेस झट मारित अहो तानयाचे लागता झटे. माऊली म्हणतात तेने अधिकची पानास फुटे रोषे प्रेम दुर्नवटे पडियंतेचिनी. ज्यावेळेस वासरू गाईच्या काशेला भिडतं चिटकतं त्यावेळेस ते धडका मारितं महाराज. अशा धडका मारल्यानंतर इतकं गाईला प्रेम येतं, उत्पन्न होतं महाराज. गाय त्याला चाटते आणि रोषे प्रेम दुर्नवटे पडियंतेचिनी असं पाहणं सोडतं महाराज. ती असणारी सुरकुती पडलेली स्तन
पण असे फुग जसे फुगत आहेत अशी कास फुगते महाराज. आणि कास फुगलेली बघितली की तो मालक त्या वासराला माघारी खेचतो महाराज. आणि ते वासरू जर नाही ना ओढ त्याच्या तोंडात बोट घालतात आणि वासरू नाही वाढव तो कशाचा शेतकरी होय. मग त्याला जर पिऊन दिलं तर तो शेतकरी म्हणा हे, पण पिऊन देत नाहीत महाराज. आता तर त्या जरशाच्या आवला दिला त्यांना वासराची गरज नाही काहीच नाही. कडी वाढली तरी पाना सोडी त्यात, मालक दिसला तरी मालकाने जरी ढुसणी दिली तरी पाना सोडते आवलात. असली ती म्हणजे ही गावरान गायची व्याख्या आहे महाराज, ही जरशाईची नाही. माणसाला टाकायला गेलं ना सांभाळून लांबून टाकी जा बाबा. ते चारा तर खाईन पण एखाद्या वेळेस माणसाला सुद्धा खाईन ती चावळ खाईन, इतकी वाईटही जात महाराज. ज्यावेळेस अजून जरशा गाया पाळणारा कोणी सुखी झालेला असं वाटत नाही मला तर. अहो त्या खुराकावाल्याचं आणि त्या दुधावाल्याचंच मिटाना हायच दरबारच्याला उचल त्यांची घेतलेली कायमस्वरूपी. म्हणून हे गावरान गायचा दृष्टांत आहे. ते वासरू ओढलं, आता एवढा चरचर पाना सुटलेला आणि वासरू ओढीत आहे तितक्या टायमात जर त्या मालकाने ओढलं त्या वासराला लयच आनंद होत असन का, लयच त्या ठिकाणी आशीर्वाद देत असून का त्या मालकाला, तुझं लयच भलं हो म्हणेन का ती? हा नाही महाराज व्हायचं. त्याच्या डोळ्यातून आसवे गळत असतील की माझ्या आईला जर मला पिऊन देत नसेल, माझं दूध जर तू तुझ्याकडे घेत असशील तर माझ्या तोंडातून काढायचं नाही, तू डेअरीवर नेऊन घालतो, तू सुद्धा खात नाही. हा इतका तळतळाट माझा घेतल्यानंतर तुला तुझा तळतळाटच होईल असं ती शब्द देत असेल ना. होय ओ हा उनी वत्स काढिता भनंगू दवडिता भानाया वरुणी. म्हणले महाराज हाही दृष्टांत त्यांनी बाजूला काढा. 8 दिवसाचा उपवासी एखादा माणूस भिकारी, अहो मला अन्न देता का, मला अन्न देता का, पण एक ठिकाणी पंगत बसली आणि जाऊन बसला. त्या माणसाने जाहीर केलं तर मी इतकेच पात्र उठवीन, इतकंच अन्नदान करीन. मग हा एक माणूस बसल्याने त्याचं का अन्न उडन का? पण आसना किरनिष्ठ माणूस होता तो भिकारी बसल्याबरोबर त्याचे बसणारे जेवणारे म्हणजे हाय पाय गडी सगळे. हा इथे टोप्या काय, ते गमजे गळ्यातले काय, ते थाटच तसल्याला पंगत होती, ती गरीबाला नव्हती. पण हे भिकारी 8 दिवसाचा उपाशी असल्यामुळे गेलं पटकून एका पात्रावर बसलं. ही किरनिष्ठ गेलं, चल उठ तुझ्या बापाच्या घरचंही काय म्हणणे काय, त्याला आनंद झाला असेल का? नाही महाराज. त्या भिकाऱ्याला जितकं दुःख झालं असेल तितकं म्हणले इंद्रियाला विषय सोडताना दुःख होतं. आता त्याच्या पुढली ऐका ओवी एक, हेही दृष्टांत माऊलीला कमी पडले. म्हणजे आता आपण हे 3 दृष्टांत दिले ना, हेही माऊलीला कमी पडले. पुढला एक दृष्टांत काढला, माये पुढुनी बालक काळे नेता एकुलता एक का तुटता होय उदक मिना जैशी. हे 2 दृष्टांत या ओवीमध्ये आहेत. म्हणले वैशेच्या शेवटी माऊलीच सांगतात बरं का, वैशेच्या शेवटी एकची विये वांजोटी मोहाचे त्रिपुटी नाचू लागले. आता 50व्या वर्षी, आता इथून पुढं काही संतती होण्याची संभव नाही. 50व्या वर्षी एखाद्या बाईला मुलगा व्हावं. माये पुढुनी बालक काळे नेता एकुलते एक, 50व्या वर्षी मूल व्हावं, इतका आनंद त्या आईच्या अंतःकरणात असतो महाराज. मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. वयाच्या सरते शेवटी का होईना पण आपलं वांज पण फिटलं, आनंदाने उड्या हाणती ती. पण काळे नेता एकुलते एक, ज्या वेळेस काळाने त्या मुलावर झडप घालावी आणि ते मूल गचकावं आणि गचकल्यानंतर जो आनंद होता त्या आनंदावर दुःखाचा सावट पसरावं. जितकं त्या मातेला दुःख होतं तितकं दुःख या इंद्रिय विषय सोडताना होतंय. पण हाही दृष्टांत कमी पडा का, जरी त्या ठिकाणी मुलगा जन्मलाय गेलाय पण मुलं काही दिवसांनी आईला विसरतात. हो, मुलं जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत माऊली सांगतात बरं का, पहिले बाल्य दशे आई हेची पिसे मग तरुण मिश्री मंशे भुलोनी ठाके. जोपर्यंत लहान मुलं आहे तोपर्यंत ते आई आई करतं. आणि एकदा तरुणात आलं, एकदा का मंडोळी बांधली की आई आई संपत्ती आणि बाई बाई सुरू होतं. म्हणून हा दृष्टांत त्यांनी बाजूला काढला. पण एकच असणारा निर्वाणीचा दृष्टांत दिलेला आहे, तुटता होय उदक मिना जैसे. हो, तुटला मासा आहे, मासा पाण्याच्या बाहेर किती दिवस जगतो? 8 दिवस, 1 महिना. अहो महाराज, मासा मेलेला असला तरी तो पाण्याशिवाय चांगला राहत नाही. मग महाराज म्हणते तुम्हाला कसं काय माहिती?
कारण त्याचं संशोधन करावं लागतंय. महाराज मासे विकणारे असतात ना, मासे विकणारे ते माश्याला कधीच कोरडं पडून देत नाहीत. आपल्या खरड्याला आपल्याला पाहायला मिळतं म्हणून मी बी सांगतोय, सारखा पाण्याचा शेडकावा त्याच्यावर चालू असतो. त्याला मेला तरी धुवायला पाणी जास्तीच लागतं. आणि जो माणूस मासे खातो ना तो माणूस पाणी सुद्धा जास्ती पितो, इतकी त्याची पाण्याशी एक निष्ठता आहे. काय तर विचारलं होतं एक जण माणसाला, अरे आज लयच पाणी पितो. काय म्हणला, ती मासे खाल्लं होतं. मला सांगा, ती विषय इथं काढू नये पण वळीला आलाय. मापात आल्यानंतर विषय सोडायचा नसतो. मासा पाण्याशी एकनिष्ठ किती आहे, मेल्यावर सुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही. हो, म्हणजे तो मासा आहे. मासा पाण्याच्या बाहेर फेकणं आणि त्याचा प्राण जाणं अगदी संगच बरोबर होतं. म्हणून तुकोबाराने शेवटचा दृष्टांत, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जसा मासा पाण्याच्या बाहेर फेकल्यानंतर त्याचं जे दुःख होतं तेच दुःख असणारच आणि देवभक्ताला होतं. ह्या इंद्रिय जे आहेत त्यांना जे विषय सोडायचेत ना, ते विषय सोडताना असं दुःख कठीण त्या ठिकाणी. पण ते दुःख सहन करायचं म्हटल्यानंतर ते दुःख सहन करायला सुद्धा वीराची शक्ती लागते बरं का. हो, ते दुःख सहन करायला सुद्धा वीराची शक्ती लागते. वीराची म्हणजे आपण भगवान बाबाचा इतिहास माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. इंद्रिय ते विषय सोडताना भगवान बाबांनी स्वतःच्या हाताने कटील होतं. महाराज काय यातना झाले असतील त्या जीवाला. हा, युगांत होय तो वीर विराग साहती, त्याला म्हणतात खरे वीर. हा, म्हणजे हे विषय जे आहेत ह्या विषयापासून इंद्रियाची जर सुटका करायची म्हटलं तर इतकं दुःख, म्हणजे इतक्या ओव्या आपल्याला सांगावं लागल्या. तेव्हा हे असणारे ते दुःख, पण ते दुःख सहन करायला सुद्धा वीराची शक्ती लागते. तिथं धाडशी शूर वीर असं त्या ठिकाणी, म्हणून त्यांना वीराची पदवी दिली. म्हणून ज्ञानोबा सांगतात, तैसे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय तो वीर विराग साहती. आता ही ओवी घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की ही असणारी भूमी वीराची आहे. हा, आणि वीराची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, धर्म प्रसारकाची भूमी आहे. म्हणून वीराबद्दल ही मी ओवी निवडली होती.